झी 24 तास एक पाऊल पुढे। मोसंबीचा आगार ही जालना जिल्ह्याची ओळख। मात्र यंदाच्या भीषण पाणी टंचाईने इथल्या मोसंबीचं पीक करपून गेलंय। संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असल्याने उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय। मराठवाड्यातल्या 25,000 एकरांपेक्षा जास्त जमिनीवरच्या बागा जळून खाक झाल्या आहेत। मराठवाड्यातल्या या मोसंबी बागा आता शेवटच्या घटका मोजतायत। भीषण पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर मोसंबीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागते। एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असताना शेतीवाडीला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना सतावतोय। औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्हा म्हणजे मोसंबीचा आगार। मात्र या जिल्ह्यातील प्रत्येक गावाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी झाली आहे। एकट्या जालना जिल्ह्यात सगळ्यात जास्त मोसंबीच्या बागा आहेत। सरकारी आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात 64,000 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्यात आली होती। एकूण 37,000 हेक्टरवर मोसंबीचं पीक असून जालना तालुक्यात 7,715 हेक्टर, बदनापूर तालुक्यात 3,036 हेक्टर, भोकरदन तालुक्यात 968 हेक्टर, जाफराबाद तालुक्यात 773 हेक्टर, परतूर तालुक्यात 2,731 हेक्टर, मंठा तालुक्यात 1,680 हेक्टर, अंबड तालुक्यात 11,929 हेक्टर तर घनसांगवी तालुक्यात 8,100 हेक्टरवर मोसंबीचं क्षेत्र होतं। यातल्या 60% अधिक बागा जळाल्या आहेत, तर उर्वरित बागा शेवटच्या घटका मोजतायत। या बागाही केवळ 2 महिन्यातच नष्ट होण्याची भीती इथल्या मोसंबी उत्पादकांना वाटतेय। 3 जिल्ह्यामध्ये बीड, औरंगाबाद, बीड, जालना हा जास्तीत जास्त मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा हा भाग आहे आणि देशाच्या पातळीवर देखील पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातूनच मोसंबी जात होती। परंतु गेल्या वर्षी 40% बागा या जळालेल्या आहेत आणि ज्या 60% बागा राहिलेल्या आहेत त्या 60% पैकी 30% बागा आजही करपण्याच्या मार्गावर आहे। पावसानं पाठ फिरवल्यामुळे यंदा मोसंबीचं उत्पादन मिळणार नाही अशी भीती शेतकऱ्यांना आधीपासूनच सतावत होती। तरीही मोसंबीच्या बागा जगवायच्या असा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केला होता। मात्र दुष्काळामुळे या बागांवर कुऱ्हाड कोसळली आहे। 2 वर्षापासून आमच्या भागात पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय। यावर्षी तर पूर्ण सीझनमध्ये फक्त 1 पाऊस झालाय आणि त्याच्यावरती आम्ही आमच्या मोसंबीच्या बागा वाजवण्यासाठी धडपड चालू आहे। त्याच्यातही पाहिजे तेवढी शासनाची काहीही मदत मिळत नाहीये। त्यात आता नवीन काही जर आम्ही मागायला गेलो तर त्याच्यात काहीतरी नवीन क्रायटेरिया घालून त्याच्यात मोडता घातल्यासारखं शासन करते। शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असतानाही सरकारी यंत्रणा मात्र लालफितीत अडकली आहे। पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं जात आहे। इतकंच नाही तर प्रति हेक्टरी 30,000 रुपये पीक कर्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। यावरून केवळ पाण्याचाच नाही तर नियोजन आणि यंत्रणेतल्या संवेदनशीलतेचाही दुष्काळ पडलेला इथं पाहायला मिळतोय। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।